आघाडीचे फलंदाज आणि त्याचप्रमाणे आघाडीचे गोलंदाज. सोहम. मॅच ऑन. पहिला चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने तटून काढले. एकच धाव मिळेल. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना सोहम ना. सोहम लेफ्ट हँड बॅट्समन. श्यामला आणि जोरदार इथे अपील होत आहे, परंतु पंचांवरती काही परिणाम होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. सोहम राईट ओव्हर द विकेट. सुंदर प्रकारे तडून काढले. तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 2 धावा सुद्धा मिळू शकल्या असत्या त्या ठिकाणी फक्त एका धावेवरती रोखलंय. धावपलक पुढे सरकतोय. धावपलकावर धावा लागतात 2. दुसरं षटक, पहिलं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताय सोहम. आता मात्र स्ट्राईकवरती आहेत सूरज. ओहो, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे फीड झालेत आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक हाताळताना दिसतंय सोहम. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. का बघा, काय चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत ते सोहम. आता इथे मात्र उंच असा झेल उडायला पाहूया. झेल होतोय का आणि चांगल्या प्रकारे पहिला गडी का बाद होतोय. 2 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत ते म्हणजे सोहम. एक मोठा हादरा म्हणावा लागेल. नेक्स्ट बॅटर येत आहेत तेच म्हणजे जयेश पाटील. तेवढी चांगली गोलंदाजी होते, त्याचप्रमाणे तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण सुद्धा होताना दिसतंय. काय चांगला झेल पकडलाय. जबरदस्त स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने. सनसनीत असा षटकार. जयेश पाटील यांच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार येताना दिसतोय आपल्याला. या षटकारावर धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागते त्याच म्हणजे 8. चला, अजून कोणाचं जेवण वगैरे राहिलं असेल, करायचं राहिलं असेल, लवकरात लवकर या, जेवण करून घ्यायचंय. हा जबरदस्त फटका शेवटच्या चेंडूवरती. जबरदस्त असा षटकार ठोकलाय तोच म्हणजे सोहम.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात तेच म्हणजे राज पाटील. एक अतिशय चांगला गोलंदाज जयेश पाटील. काय षटकार ठोकला होता, डोळ्यांचे पारणे फेडणारा अशा खणखणीत सनसनीत षटकार ठोकला होता जयेश याने. सुंदर प्रकारे चपळ क्षेत्ररक्षण झालंय. रनआउटची संधी उपलब्ध होती परंतु थोडं क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि त्यामुळे एक एक धाव मिळते. धावफलक एका धावने पुढे सरकतोय. धावसंख्या होते 30 म्हणजे 9, बिनबाद 9. चांगली सुरुवात. स्ट्राईकवरती जयेश, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि इथे मात्र उंच असा झेल उडालाय. जबरदस्त झेल पकडलाय निखिल यांनी. अशा प्रकारे दुसरा गडी गारद होतोय. दुसरा गडी डगआउट मध्ये चांगली फलंदाजी करत होते. स्विचचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बांधून डगआउट मध्ये पोहोचतायत. दुसरा हादरा मिळतोय भूमी 11 संघाला. भूमिक 11 संघाला दुसरा हादरा मिळतोय. दुसरा गडी गारद होतोय. न्यू बॅटर्स मैदानात प्रणव येत आहेत. चांगले षटक हाताळताना दिसतात राज. पहिल्या षटकातील वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलेत राज. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत ते प्रणय. राऊंड विकेट, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू नक्कीच जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आल्याला स्वागत केलंय षटकाराने प्रणय यांनी आणि 6 धावेवर धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते 30 म्हणजे 15 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा इथे मिळत आहेत. पुढील चेंडू, पुन्हा तोच प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होतोय. षटकार मारण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे 3 गडी बाद होत आहेत. 3 बॅटर्स डगआउटच्या दिशेने. जशास तसे उत्तर दिले तेच म्हणजे राज यांनी. आता मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये येतात. हरीश मिरकुटे. गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित 50 सुवर्ण महोत्सव चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. राज, जबरदस्त चेंडू, अतिशय सुंदर चेंडू परंतु लेग स्टिकच्या बाहेर.
पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावने जी धाव संख्या होते 16 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा होत आहेत धावपलकावरती. आता मात्र उंच असा झेल गेलाय. स्वतः गोलंदाज झेल पकडतायत आणि अशा प्रकारे चौथा गडी इथे गारद होतोय. चांगली गोलंदाजी होतोय. चार गडी आतापर्यंत डगआउट मध्ये. धावपलकावर धावा आहेत त्याच म्हणजे 16 धावा. आता मात्र न्यू बॅटर्स आहेत मैदानामध्ये. योगेश वालेकर. योगेश भालेकर एकामागोमाग एक अशा गडी डगआउट मध्ये परतताना. धावपलकावर धावा आहेत 16. स्लो डिलिव्हरी. चांगला फसवा चेंडू. चांगला चेंज ऑफ फेस. आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसरा डॉट. चांगली गोलंदाजी. जर कॅच घेतला असता तर विकेट सुद्धा मिळू शकला असता. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. ते सुद्धा डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता.
सोम यांचा पुढील चेंडू. इथे मात्र जोरदार फटका, परंतु टिकल्या स्वरूपामध्ये फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक थोडा पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतात ते 21. सोम आघाडीला आलेले फलंदाज, पण त्यांना साथ काही तशी खेळाडूंची मिळत नाहीये. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. धावफलकावर धावा आहेत त्याच म्हणजे 21. पुन्हा तुझा तोच प्रयत्न, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता आता सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 30 म्हणजे 21. 4 गडी बाद 21. आता यापुढील समालोचन कक्षामध्ये नितीन सर येत आहेत. नितीन सरांचा आवाज ऐकूया आपण आता यापुढील. तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्याने आपण पाहतोय धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूमिक 11 गांधारी संघ तुम्ही पाहतायत. विकी पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला नेहमीच पाहायला. अनिकेत पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम दिवा प्रीमियर लीगचे आयोजक नेहमी चर्चेत असतात अनिकेत पाटील. बॅटिंग असो बॉलिंग असो, आता दिवा चषक ही स्पर्धा सुद्धा संपन्न झाली होती. 1.5 लाख रुपये कॅश प्राईज असणारी स्पर्धा. पहिलाच बॉल, योगेश भालेकरची विकेट डोक्यात आहे आणि तिथे मात्र एक चांगला झेल टिपलाय. योगेश भालेकर मॅन फ्रॉम भावाले बी बाद होईल आणि अजून एक मोठा धक्का लागत असताना तो भूमिक 11 गांधारी टीमला. ब्रिजेशने एक चांगला झेल टिपलाय. कोणतेही संघ खेळाडू जेवायचं बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. आयोजनाच्या वतीने आपल्याला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनाही विनंती असेल, रमेश जेवण करून घ्या. मॅन फ्रॉम चोळेगाव महेंद्र मागे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अजून एक पिच हिटर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे महेंद्रला तुम्ही पाहतायत. मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र भूमिक 11 गांधारी संघ थोडासा अडचणीत सापडलाय. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय तो. पहिलाच बॉल, महेंद्र मागेने चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
उत्तर दिलं असावं जेपीने, कारण जयेश पाटीलकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भिवंडीचा वंडर बॉय म्हणून सुद्धा जयेशला ओळखलं जातं. तो जेपी या मॅचमध्ये तो रिव्हर्स खेळण्याच्या नादात झेलच्या स्वरूपात बाद झाला. मात्र महेंद्र मागे चांगली बॅटिंग करतायत. सलग तिसरा येईल का? महेंद्रच्या बॅटमधून आलाय सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार. धावसंख्या 39. भूमिक 11 गांधारी. विकी पाटील गांधारी यांनी पुरस्कृत केलेला संघ. नेहमीच या संघावरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. मग सर्वच भिवंडीचे खेळाडू असतील. आशुतोष सवारला तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम खंबालपाडा. नेहमीच या टीमवरती भरोसा दाखवलाय. भूमिक 11 आपण पाहतोय. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचं पहिलं पर्व कोणी जिंकलं असेल तर भूमिक 11 गांधारी. पहिलंच पर्व आपण पाहिलं भिवंडीमध्ये झालं होतं, ठाणा जिल्हा प्रीमियर लीग. आणि पहिलं पर्व भूमिक 11 गांधारीने जिंकलं होतं. विकी पाटील पॅकर होते. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 40 वरती. 5 गडी बाद 40. तसेच आमचे मित्र सागावचे गोट्या सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. महेंद्र मागेच्या बॅट मधून आलाय 4थ्या बॉलवरती 4था षटकार. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत. मगाशी मी उल्लेख केला महेंद्र मागेने बऱ्याच वेळा 6 बॉल 6 षटकार मारलेले आहेत. आता धावसंख्या आपण पाहिलं तर 46. आणि ही चर्चा कदाचित जेपीने केली. 55-60 आपल्यासाठी पुरेसे असू शकतात. 5वा येईल का? महेंद्र मागे ऑन फायर. चेंडू उंच गेलाय, मात्र बघायचंय अडवण्यात यश मिळालंय का? एक मिनिट घाई करू नका. श्रीराम म्हात्रे यांचं आगमन झालं, त्याला विनंती असेल या श्रीराम म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत चेक केलं जाईल. चेक केलं जाते एक्झॅक्ट काय घडलंय. कॅमेरा वर्कचं मी कौतुक करेल. सेफ आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. चेक केलेले 2 धावा धावून घेतलेत. एकच धाव घेतली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47-47. खूप चांगलं स्वतःला स्ट्रेच केलं. क्षेत्ररक्षकाचे कौतुक करेल. चांगली फिल्डिंग तिथे दाखवली आहे. सार्थक 11 आपण पाहतोय आणि त्यांना फाईट करतोय तो भूमिक 11 गंधारी. 5 गडी बाद 47. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांवरती महेंद्र मांगे बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. माइटी मांगे, महेंद्र असंही ओळखलं जातं महेंद्र मांगेला, आणि ते मी चर्चेत असतो महेंद्र. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज सुदर्शन येत आहेत. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात सुदर्शन खेळतात. आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेट. 47-47. शेवटचं षटक उंच गेलाय. महेंद्र मागेला थांबवणं आता कठीण झालंय. ते सार्थक 11 या टीमला. हा आलाय त्याच्या इनिंगचा 5वा षटकार. 50 कंप्लीट. 53 धावा लागल्यात त्या भूमिक 11 गांधारी टीम. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज महेंद्रला तुम्ही पाहतायत. नेहमी चर्चेत असताना खेळाडू आहे. सिक्सर किंग म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे आणि 5 उत्तुंग षटकार त्याने आतापर्यंत मारलेत.
50 कंप्लीट. 53 धावा. 31 वरती बॅटिंग करतोय महेंद्र. यातून विजेता संघाने YSCC डोंबिवलीमध्ये लगेचच मॅच होईल, लक्षात घ्या. त्यामुळे YSCC चे कॅप्टन ऋतिक पाटील आपण इथे येऊन थांबायचे. म्हणजे बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये संघ भौमिक 11 गांधारी. आमचे मित्र विकी पाटील गांधारीचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. श्यामकडे स्ट्राईक राहिलीये. 54 धावा झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगल्या टार्गेटच्या दिशेने आता वाटचाल करत असताना भौमिक 11 गांधारी. 60+ धावा चांगल्या असू शकतात. किरण पाटील सारखा गोलंदाज या टीम मध्ये. योगेश भालेकर सारखा गोलंदाज याच टीम कडे. त्या गोलंदाजी चांगली या टीम कडे. कौशलला तुम्ही पाहतायत, उंच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, तोही चांगली गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. सूरज केनेत. तुम्ही गोलंदाजी चांगली आहे भौमिक 11 गांधारीकडे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. श्यामला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का लागत असताना 54 या धावसंख्येवरती भौमिक 11 गांधारी टीमला. श्याम चौधरी इथे बाद होत आहेत. विजेंद्र येत आहेत नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम वेले भिवंडी. विजेंद्र सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. चोपन्न वरती 6 विकेट गेल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60+ धावसंख्या चांगली असू शकते भौमिक 11 गांधारी टीम साठी. स्वयंला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम खंबालपाडा. राज पाटील माटार्डी, अनिकेत पाटील दिवा, धनेश पाटील दिवा. त्यामुळे चांगले खेळाडू आहेत या टीम कडे, विसरून चालणार नाहीये. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा अपोजिट टीम मध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे मॅच चांगली होईल. बघा जे सुदर्शन गोलंदाजी मार्कवर. 54 वरती 6. विजेंद्रसाठी हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. रनआउटची संधी होती. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 55. 55. 6 गडी बाद. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. 55 वरती 6 विकेट. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुदर्शन महेंद्र मागेसाठी हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी केली आहे सुदर्शनने स्लॉगरच्या षटकामध्ये. फक्त आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेत. 55 वरती 6 विकेट आहेत. शेवटचा बॉल निर्णायक आहे. इथून टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. एक्झॅक्ट टार्गेट काय आहे? माईसाठी चेंडूला पाठवून दिलंय. महेंद्र मागेच्या बॅट मधून आलाय. अजून एक सिक्सर. धावसंख्या 61. 61 आणि आता 62 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सार्थक 11 ला. 38 धावांची इनिंग तुम्हाला साकारली. एकसष्ट झाल्यात. 62चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. टीम सार्थक 11 या टीम समोर. सुवर्ण महोत्सव चषक 2025 गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. म्हणजे 62 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचा आहे तो सार्थक 11 या टीमला. 38 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली.
गोपाळ मित्र मंडळाचे आमचे सर्व सहकारी विजयजी भोईर, महेंद्रजी भोईर, अरुणजी पवार, सचिनजी जाधव, हरंत मोरे, किरण सोनवणे, निनाद ओराव, गिरीश गुजरन, अभिजित धानोरकर, संतोष तेलंग, स्वप्नील पवार, गोरख गुप्ते, सुनील सत्रे आणि सर्व गोपाळ मित्र मंडळाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांची प्रचंड मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलेली आहे. 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. नेहमी चर्चेत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी 50वे वर्ष आहे गोपाळ मित्र मंडळाचं. सार्वजनिक गणेश उत्सव डोंबिवली वेस्टमध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. राजा जाधव, जगदीश जाधव, सुयश जाधव यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आणि बॅट्समन लगेच पाठवायचे. सार्थक 11 62 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे आणि ही मॅच जिंकली तर YSCC डोंबिवली बरोबर लगेच 4 ओव्हरची मॅच होईल. लक्षात घ्या, त्यामुळे थोडीशी घाई करा. I11 संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. या 62 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ सार्थक 11 आणि सलामी जोडी मैदानात लगेच दाखल होईल. 62 धावा फायटिंग स्कोर आहे. कौशल सारखा गोलंदाज योगेश भालेकर, किरण पाटील सारखा गोलंदाज या टीम मध्ये. गोलंदाजी चांगली आहे. विकी पाटील यांनी नेहमीच भिवंडीतील खेळाडूंवरती विश्वास दाखवलेला आहे. जेव्हा जेव्हा जे संघ उतरवतात बरेचसे भिवंडीचे खेळाडू, सर्वच खेळाडू भिवंडीचे या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 62 टार्गेट या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आणि सलामी जोडी मैदानात दाखल होत असताना राज पाटील येत आहेत, मॅन फ्रॉम माटाडी. त्याच्या समेत अजून एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बासष्ट धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. सार्थक 11 या टीमला, भौमिक 11 गांधारी टीमच्या विरोधात. या टीमचे पुरस्कर्ते विकी पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल, या विकी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या टीमचे पुरस्कर्ते त्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय, भौमिक 11 गांधारी. त्यांच्या समेत आमचे मित्र गोटे सागावचे सुद्धा आलेले, त्यांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, आपण या, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले यांचा आवाज. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ सार्थक 11 या मॅच मध्ये. कारण पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज कौशलला तुम्ही पाहतायत. आणि माननीय विकेजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करा. भूमिक 11 गांधारी संघाचे पुरस्कर्त्यात सर्वात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट करायचा प्रयत्न केला होता. खूप चांगली उसळी मिळते गोलंदाजाला. कौशल्यात गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आल्यात. नेक्स्ट बॉल, यावी हुक केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणाऱ्या नोमॅन्स लँड मध्ये चेंडू इथे पडतोय. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न देखील चालवला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. ब्रिजेश स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला, इथे देखील अगदी व्यवस्थित टाइम झाला नाहीये. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये निघून जातो एका धावेसाठी. एका या धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा झाल्यात धावफलकावरती. चांगली बॅटिंग होते, अगदी संयमी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला.
3 चेंडू झालेत. येस, 3 चेंडू आणि 3 धावा झाल्या धावफलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. स्विंग आणि यावेळी डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे लक्ष सगळ्यांचंच लागून असणार आहे. पंचांनी बूट आकाशाकडे केलाय आणि नक्कीच फलंदाज बाद होणार आहे. काय खेळी आहे बघा, एका अटेम्प्ट वरती चेंडूला कलेक्ट केलं, त्याच अटेम्प्ट वरती फेकी केली आणि विजेंद्र यांनी. आणि जो पॉइंट असतो ना, पॉइंट रिजन, तिथून 3 यष्ट्या असतात, त्यातली फक्त एकच यष्टी आपल्याला दिसत असते. अगदी त्या यष्टीला इथे दिसलाय. वॉट अ फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. गोलंदाज जेव्हा अशी गोलंदाजी करत असतो आणि जेव्हा गोलंदाज अशी गोलंदाजी करतो त्यावरती त्याला 7 आपल्या क्षेत्ररक्षकांची मिळते ना, तेव्हा नक्कीच सोन्याहून पिवळं असं म्हटलं जातं. काय अप्रतिम फिल्डिंग इथे केली आहे. वा, स्वयं खाडे येतात बॅटिंग करण्यासाठी आणि फ्रॉम खंबालपाडा. या खेळाडूंनी अगदी कमी वेळेमध्ये खूप नाव केलं. ती गोलंदाजी असू देत, बॅटिंग असू देत, खूप चांगली बॅटिंग देखील करतो. बॉलिंग पण केली असेल त्यांनी. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू हवेमध्ये असणारे पॉइंटचा खेळाडू निघालाय आणि व्हॉट अ कॅच विजेंद्र. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे करून दाखवतोय. अप्रतिम झेल. सगळ्यात कठीण मानली जाणारी ही कॅच क्रिकेटमध्ये असते. अगदी उलटीच धावत जाऊन असताना योग्य त्या वेळेवरती चेंडूवरती नियंत्रण ठेवणं, त्यावरती लक्ष ठेवणं आणि आपण धावतोय किती, आपली स्ट्राईकची लेंथ काय आणि त्यानंतर चेंडू जेव्हा अगदी आपल्या हाताला आदळतो ना, त्याच वेळेला तो योग्य त्या वेळेवर कलाम बंद करणं हाताचा देखील तेवढंच गरजेचं असतं. अप्रतिम झेल, खूप चांगला झेल टिपलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील जॉन्टी रोड्स याची सुरुवात तशीच झाली होती. फक्त क्षेत्ररक्षणाच्या मार्फत टीम मध्ये आले आणि विजेंद्र देखील काय क्षेत्ररक्षण करतात. पॉइंट रिजन म्हणजे ना नक्कीच सगळ्यात व्यस्त मानल्या जाणारी जागा असते. तिथेच विजेंद्रने देखील अप्रतिम काम केले. मागच्या चेंडूवरती डायरेक्ट हिट, बॅटरला आउट केला आणि ह्यावेळी मागे धावत जाऊन असताना कॅच टिपलाय. वॉट अ कॅच, अप्रतिम झेल इथे टिपलाय. हे दोन्ही विकेट्स नक्कीच, एक विकेट सांघिक यश मिळेल, एक विकेट गोलंदाजच्या नावावरती जाईल. पण जेव्हा आपण मॅचेस बघू, आपण एन्जॉय करू ना, तेव्हा नक्कीच विजेंद्रच्या खात्यात जायला पाहिजे या विकेट्स, असं देखील म्हणायला हरकत नाहीये. धावा देखील स्थिर स्थगित एका आकड्यावरती, म्हणजे 3 या आकड्यावरती असणार आहेत. डेड बॉल आहे. 65 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्या. सकाळपासूनच आपण बघितलं ना की जेव्हा धावफलक जास्ती म्हणतो ना, तेव्हा त्या चेस देखील होत आहेत. तसंच काहीतरी प्रयत्न आहे का. 2 बॅटर्स तंबूच्या आश्रयाला परत गेल्यात. लेट्स सी. नेक्स्ट बॉल यावेळी देखील अप्रतिम फटका, इनसाइड आउटचा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. एक धाव पूर्ण केली. आशू देखील धाव घेतोय. 2 खेळाडू आहेत आणि प्रयत्न अप्रतिम केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण करतायत. काय क्षेत्ररक्षण चालवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे चालवलंय. वेग घेतले. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात होते आणि बाउंड्री लाईनच्या निगडीत येऊन तो चेंडू मैदानात ठेवण्यात यश मिळत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सार्थ 11 टीम, आपल्याला विनंती असणार आहे की आपले 12th मॅन आलेले नाही आहेत. प्लीज आपले 12th मॅन पाठवा. आपण सार्थ 11 टीम, आपल्याला विनंती, आपले 12th मॅन पाठवा. बघा जे बॅटर आउट झाले ते आले तरी देखील चालणार आहे, पण प्लीज पाठवा आपण त्वरित. सार्थ 11 जे 2 बॅटर्स आतापर्यंत ब्रिजेश खेळतात. राज पाटील बाद झालेत, स्वयं बाद झालेत. आपण आले तरी चालतील. यावेळी देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता गोलंदाजाकडे, पण दिशेपासून हा चेंडू बघायला मिळतो. दिशेपासून बाहेर हा चेंडू निघून जातोय. धावा झाल्यात 7 धाव फलकावरती. 7 ऑन द बोर्ड. किरण पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. किरण पाटील देखील जाणले जातात आपल्या वेगवान चेंडूसाठी, गतीमध्ये परिवर्तनासाठी, आपल्या चेंज ऑफ पेस आणि व्हेरिएशनसाठी जाणला जाणारा गोलंदाज आहे. त्यासमोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. नेक्स्ट बॉल यावी बघा पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने चेंडू निघून गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, पण फटका का लाजवाब होता.
तर दुसरं कुठलं मैदान असतं जे 360 डिग्री पाहायला मिळत आहे तर तिथे नक्कीच चौकार किंवा षटकार मिळाला असता या फटक्यावरती. पायावरती गोलंदाजी होत आहे, हिचं स्ट्रॅटेजी बनवली आहे गोलंदाजाने असं वाटतं आपल्याला. ती अंगावरती अटॅक करा, पायावरती चेंडू आदळा आणि जर तो चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर निघून गेला म्हणजे थर्ड मॅन रिजनवरती निघून गेला ना तिथे जास्तीत जास्त 2 धावा, त्याहून अधिक काही मिळणार नाहीये. अशाच काहीतरी स्ट्रॅटेजी इथे बघायला मिळते आपल्याला गोलंदाजाची. किरण पाटील धावा झाल्या धावफलकावरती 8 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होते, अगदी सुदृढ गोलंदाजी पाहायला मिळते, तर चतुराई गोलंदाजाकडे आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील यॉर्करचा वापर केलाय, खोदून काढलाय चेंडूला, लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, त्याच अटेम्प्टवरती कलेक्शन, फेकी देखील झाली आहे, स्ट्रायकर एंडला देखील फेकी करण्यात आली आहे, पण तरी देखील तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. चौफेरच क्रिकेट किती चांगलं पाहायला मिळतं. ती गोलंदाजांनी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, यॉर्कर चेंडू फेकला, त्यावरती खोदून चांगला फटका खेळला बॅटरनी आणि बघता बघताना रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तेवढीच चांगली होती. 2 धावा इथे देखील मिळतील, त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा झाल्या धावफलकावरती 10. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा अजून एक यॉर्कर एक्झिक्यूट केला. तेवढाच चांगला फटका आहे, तेवढाच चांगला चेंडू अगदी इनसाइड आउटच्या साहाय्याने खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण केली आहे. थोडंसं फंबल यष्टीरक्षकांनी केलं, पण तरी देखील बॅकअप आहे, ते बॅकअप असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. महेंद्र मागे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. काय बॅटिंग केली आहे बघा, अप्रतिम बॅटिंग केली आहे. 3 चेंडू 3 षटकारांचा विक्रम देखील केला. 4च मारले, 5 मारले सेट करून. 5 मारले, तुम्ही लिहिलेत किती? 4 चेंडू आणि 4 षटकारांचा विक्रम केला होता. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी इथे करतोय गोलंदाज किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती. आणि कुठल्याच प्रकारे ना शॉर्ट पिच चेंडू नाहीये, कुठल्याच प्रकारे त्या आर्कमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न नाहीये, वारंवार एकच प्रयत्न आहे की अगदी यॉर्क लाईनचा वापर करतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते. आणि आजचा संपूर्ण दिवसाचा जर आपण उल्लेख केला तर संपूर्ण दिवसभरातच जे यॉर्कचे चेंडू आहेत, फुलर लाईनचे चेंडू आहेत, त्यावरती प्रहार होत नाहीये. शॉर्ट पिच चेंडूवरती नक्कीच प्रहार होतोय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा, यावेळी देखील शफल झाले, थोडेसे आतमध्ये आले, तरी देखील यॉर्करचा चेंडू इथे हाताळलाय. पंचांकडे अपील करतायत, 1 नाही 2 नाही, तिसऱ्या अटेम्प्टवरती नक्कीच अटेम्प्ट करण्यात आला होता. पंचांनी अपील इथे फेटाळून लावली. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. काय सुदृढ गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी होते. भूमिक 11 गांधारी या संघाने डॉमिनेट केले आतापर्यंतचा झालेला पूर्ण खेळ. प्रथम करत बॅट असताना बॅटिंग ती डॉमिनेट केली, गोलंदाजी करत असताना गोलंदाज देखील डॉमिनेट करणारी गोलंदाजी करतात. 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावा धावफलकावरती स्थिर स्थगित 11 या आकड्यावरती असणार आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा खोदून काढला, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला डीप मध्ये. डीप मिड विकेट वरती खेळाडू आलाय, प्रयत्न चांगला केलाय, थोडासा फंबल पहिल्या अटेम्प्ट वरती झाला, बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होणार आहेत. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवतोय. धावा झाल्या 13 धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. जिंकण्यासाठी बनवायच्यात 62 धावा आणि त्यातील फक्त 13 धावा इथे झाल्यात. जे 2 महत्वपूर्ण षटक होते, जे पॉवर प्लेचे षटक होते, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. कौशलने देखील खूप चांगलं षटक फेकलं, त्यानंतर किरण पाटीलने देखील तेवढंच चांगलं षटक फेकलंय. अठरा चेंडू आणि 49 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट मॅच असेल YSCC 11. त्यांना देखील विनंती, आपण देखील सज्ज राहा. टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण व्यासपीठावरती येऊन सज्ज राहा. ती मॅच 4 षटकांची असेल आणि त्यानंतर मेगा सेमीफायनलची मॅच. I11 संघ नक्कीच मेगा सेमीफायनल मध्ये पोहोचला. बघूयात इथून कुठला संघ त्यांच्याशी लढत करायला जातोय पुढे. भूमिक 11 गांधारी संघ आतापर्यंत खूप चांगलं डॉमिनेट करतोय. योगेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती बचाव संरक्षण करण्यासाठी. 18 चेंडू आणि 49 धावांचं इथे संरक्षण होत आहे का. नेक्स्ट बॉल, स्विंग केलाय, स्विंग अँड मिस फक्त होतोय. पंचांकडे दात मागितली जात आहे, पंच दात फेटाळून लावतात. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते.
प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न दिसत नाहीये सार्थ 11 संघाने. तो प्रयत्न करत राहणं ना खूप गरजेचं आहे. ती सामना खूप मोठा इथून शिल्लक आहे. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. सफल झाले, आतमध्ये आले. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होत्या. पुन्हा एकदा आपण बघतोय योगेश या षटकामध्ये आल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये. समीकरण हळूवारपणे खूप मोठं होत चाललंय. अनिश्चिततेकडे हे समीकरण घेऊन चाललंय. नेक्स्ट बॉल. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. खेळाडू येतात. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू इथे जातोय. संत गतीने हळुवारपणे हा सामना इथे सुरू आहे. धावा झाल्या 14 धावफलकावरती. इथून मॅच जिंकायची असेल तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती ना प्रहार करणं, अटॅक करणं खूप गरजेचं आहे. बघा तो अटॅक होतोय का, तो प्रहार होतोय का सार्थ 11 संघाकडून. यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी इथे होते. भूमी 11 गांधारी या संघाची अप्रतिम गोलंदाजी इथे होते. हा देखील चांगला फटका, अगदी मनगटाच्या साहाय्याने हा चेंडू खेळून काढलाय. सुदर्शन आलेत बॅटिंग करण्यासाठी. सुदर्शन देखील एक चांगले खेळाडू आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं करतात. एवढी चांगली गोलंदाजी अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली करतात. नेक्स्ट बॉल. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली आणि अजून एक कॅच इथे करतायत कंप्लीट. विकेटचं पतन. अजून एक मोठा झटका लागत असताना सार्थ 11 या संघाला. काय गोलंदाजी झाली. योगेशची गोलंदाजी बघा, किती अप्रतिम गोलंदाजी योगेशने केली आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. त्यामध्ये धाव दिली आहे फक्त आणि फक्त 1 आणि 2 गडी देखील त्यांनी बाद केले. एकदा जोरदार टाळ्या योगेशसाठी देखील झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. व्हॉट अ बॉलिंग. 2 धावा दिल्यात आणि 2 गडी देखील बाद केल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 65 धावांचा पाठलाग करत असताना संपूर्णपणे डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला भूमी 11 गांधारी या संघाचं. अनिकेत पाटील येतात नवीन बॅटर. 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असणार आहे. बारा चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. कौशल येतात पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. अप्रतिम गोलंदाजी होत आहे. दिशेपासून बरकटलेत, अगदी थोडासा बाहेर हा चेंडू निघून जातोय. रूम देण्याचा प्रयत्न नाही, अगदी वारंवार तो आर्क जो असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न असतो, तोच प्रयत्न इथे करायचा प्रयत्न करत होते गोलंदाज. व्हाईट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. बॉडीला स्विंग केलाय, कनेक्शन इथे देखील होत नाहीये. अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. अगदी आपण बघतो ना की घड्याळीचा काटा कसा फिरतो कर कसं, तसे बॅटरने देखील गिरकी खाल्ली आहे. बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते. तुम्ही विचार करा, जर गोलंदाजीची हाईटचा विचार केला, अगदी 6 फुटाहून अधिकची हाईट आहे. त्यावरून तो चेंडूचा रिलीज पॉईंट जो आहे ना, तो अगदी 10 ते 11 फुटाचा तो रिलीज पॉईंट आहे. त्यावरून तो चेंडू बघणं, त्याला अटॅक करणं खूप डिफिकल्ट कार्य आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे. यावेळी देखील व्हाईट बॉल असणाऱ्या पंचांचे दोन्ही हात इथे समांतर होतात. एकूणच थोडीशी शांतता पाहायला मिळते आपल्याला. तर संत गतीने हे सामने सुरू आहेत.
देखील यशांना टार्गेट करत असण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी इथे करतात. वारंवार आपण बघितलं तर प्रत्येक व्हेरिएशनचा इथे वापर करतात. गोपाळ मित्र मंडळ आयोजक सुवर्ण महोत्सव चषक 2025, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्यामध्ये आज खुल्या गटाचे सामन्यात उद्याचा दिवस हा 50+ क्रिकेटचा असणार आहे. म्हणजे लेजंड क्रिकेटर्स पाहायला मिळतील उद्याच्या दिवसात आपल्याला. आणि आजच्या पहिल्या सत्राचा विचार केला तर I11 संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि येथून जिंकलेला संघ हा YSCC संघाबरोबरती लढत करणार आहे. दुसऱ्या फेरीची लढत असणार आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होते, खूप चांगली गोलंदाजी इथे कौशल्य करतात. धावेंचा विचार केला तर स्थिर स्थगित 19 या आकड्यावरती असणार आहे. यावेळी देखील स्विंग अँड मिस केला. ती मोठ्या फटक्याचा प्रयत्न वारंवार तो प्रयत्न होतोय. त्या प्रयत्नाला यश मिळू देत नाही आहेत कारण गोलंदाजी खूप चांगली होते. बघितलं तर फुलर लेनचे चेंडू देखील फेकतात, त्यावरती हलकासा कट करण्याचा देखील प्रयत्न गोलंदाजाचा असतोय. देखील फक्त बचावात्मक फटका बघायला मिळतोय. एका धावेसाठी पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला होता. बॅकअप आहे, डायरेक्ट हिट यावेळी हिट झालेला नाहीये. एक धाव इथे देखील मिळेल तर एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा झालाय. तर 20 धावफलकावरती 4 षटकांचा खेळ इथे झालाय आणि शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय आशुतोष चव्हाण येतोय, टीमचा कॅप्टन. फक्त फॉर्मॅलिटीज मात्र इथे शिल्लक आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय अजून एक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आशुतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट पिच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, पण इथे देखील कनेक्शन होत नाहीये. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः येतोय, चेंडू खाली. अजून एक अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. आशुतोष चव्हाण यांच्याकडून तो झेल टिपण्यात आलाय. अजून एक गडीचं पतन. सार्थ 11 संघ ना तो सार्थ आज मिळाला नाहीये असं देखील म्हणायला हरकत नाहीये ना, की कारण मुंबई 11 गांधारी या संघाने कम्प्लीट डॉमिनेट केलाय ना, सामना आपल्या लांबावरती केलाय. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता मात्र शिल्लक आहेत, म्हणजेच फॉर्मॅलिटीज मात्र इथे शिल्लक आहेत. कौशल येतात बॅटिंग करण्यासाठी. चला YSCC चे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. 3 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. कौशल आलेत. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट. कव्हर सेजनवरून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. इथे देखील अजून एक विकेटचं पतन होत आहे. अजून एक गडी गारद होतोय. सार्थ 11 या संघाचा आतापर्यंत. YSCC टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित या. ऋतिक पाटील कुठे असेल आपण या त्वरित. YSCC टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील कुठे असेल आपण या त्वरित. YSCC टीम कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करायची आपण. यानंतरचा सामना आपलाच असणार आहे आणि फक्त 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. बघा 4 षटकांची मॅच असेल, त्यानंतर सेमीफायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट इथे देखील आता नाही होतं डायरेक्ट हिट. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा नक्कीच सार्थक यांनी ते करून दाखवलं होतं. कॅच देखील एक अप्रतिम पकडली. एक डायरेक्ट हिट देखील मारला, पण त्यानंतर 2 वेळा प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. चेंडू झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 5. लास्ट बॉल. YSCC कॅप्टन शेवटचा कॉल आपल्यासाठी. आपण यायचं त्वरित. यावेळी चेंडूला लीव्ह केलाय आणि येस इट इज अ गुड लीव्ह. चांगला लीव्ह केलाय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे मिळणार आहे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. अगदी फाळ्यामध्ये चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा चेंडू शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. उशीर भरपूर झालाय या षटकार येण्यासाठी, पण षटकार शेवटी आलाय. चला YSCC चे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित या. आणि येस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली, ज्या खेळाडूंनी अगदी आपल्या टीमला ना
एका अशा टोटल पर्यंत पोहोचवून ठेवलं जिथून कमबॅक करणं